आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। शिवाजीनगर पोलीस ठाणे ऑगस्ट 2023 मंगला टॉकीज या ठिकाणी रात्री एक मर्डर झाला होता। त्या मर्डर झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 171/2003 302 भारतीय दंड संहिता कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला। मोकाची कलम लावण्यात आली होती। 20 आरोपी अटक करण्यात आले होते। त्यामधनं जे फरार आरोपी होते त्याचा अधिक तपास ACP विश्रामबाग श्री ठोंबरे साहेबांकडे होता। त्यांनी सिनियर PI सावंत साहेबाला आणि त्याची टीमला सूचना दिल्या वेळोवेळी सदरच्या आरोपीला अटक करण्यासाठी। DBचे अधिकारी PSI बडे आणि त्याचे सहकारी पुन्हा सचिन जाधव यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सावंत साहेब आणि क्राईम PI सूर्यवंशी साहेबाबरोबर चर्चा करून एक सापळा रचून हा आरोपीला धरून आणला आणि त्यांना अटक केला। पुढे जाऊन त्याचा अंगझडती घरझडती ज्यावेळी घेतली गेली त्यामधनं त्याचेकडून 2 पिस्तॉल आणि 4 जिवंत कारतूस जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहेत। सदरचा जे आरोपी आहे त्याच्या विरुद्ध आधीपासूनही 2 खुनाचे गुन्हे आणि 4 दुसरे गंभीर गुन्हे दाखल होते। हा खूप चांगली कारवाई जे टीमने केलेली आहे त्याचा आम्ही खूप खूप अभिनंदन करतो। सर, मोस्टली आरोपी धरले जातात पण वेपन त्यांनी कुठून खरेदी केलं हे आजपर्यंत कधीच पोलिसांच्या तपासात पुढे येत नाही सर, याचं काय कारण काय सांगू शकतो? ह्याच्यात एक प्रोमिनंटली अशी आता धारणा आपण पकडू की हे परराज्यातून आणले जातात आणि असा नाही आहे की त्याच्या पुढे तपास होत नाही आहे। त्याचे जे बॅकवर्ड लिंकेजेस आहे सप्लाय लिंकेजेस आहे तिथपर्यंत आमची टीम जाते आणि तो कितपर्यंत पुढची माहिती आपल्याला भेटत आहे, पुढचे आरोपी कुठपर्यंत भेटत आहे परराज्यातून जाऊन त्याच्यासाठी काही वेळी पोलिसाला जे सुद्धा मिळाला आहे। पण यामध्ये आम्ही अधिक तपास करणार आहोत। ज्यावेळी तो जुवेनाईल होता त्याने शाळेत असताना पण एक असा मर्डर केला होता। त्याला त्यावेळी ते शास्त्रते मुली डोका कट केला होता त्याने। राज्यामध्ये राहायचं आणि मोबाईल घ्यायचा, पुढे काय करायचं? तो मोबाईल वापरत नव्हता। तो काही रस्त्यात कोणी भेटला त्यांना विश्वासात घेऊन WhatsApp कॉल त्याच्याकडून मित्र वगैरेला करायचे होता। अशा प्रकारची माहिती आम्हाला भेटत होती वारंवार। आमची टीम 2-3 वेळा त्याची शोधसाठी गेली होती पण आधी यश मिळाला नाही। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।